नमस्कार, मी शंकर कापसे पाटील. आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या कार्यावरती मी आज या ठिकाणी बोलणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून मी आदरणीय धनंजय मुंडे साहेबासोबत काम करत आलो आहे. नेहमीच मी माझ्या संपर्कातील मित्र जे माझे मित्रपरिवार आहे हे सर्व एक पुरोगामी आणि प्रगती चळवळीतील कंपनी असल्यामुळे याच्या सर्वांसोबत मी काम केलेलं आहे. आणि याच्यामधूनच एक पुरोगामी चेहरा म्हणून आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनाही आम्ही खूप मानत होतो. कारण आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे आम्ही पाहिलं आहे की चळवळीमधूनच मोठे झालेले आहेत आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना खूप महत्त्व देतात. म्हणून याच विचारातून आम्ही आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना एक विनंती केली होती की आपले महाराष्ट्राचे आणि भारत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढी पुतळा हा आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आता मागे आता अश्वरूढी पुतळा बसलेला आहे, परंतु अगोदर हा चबुतरा होता. हा चबुतरा असल्या कारणास्तव खूप अनेक त्या ठिकाणी आंदोलने करण्यात आले होते. आणि आम्ही एक छोटीशी विनंती केली की बाबा साहेब, आमची एक विनंती आहे एक शिवप्रेमी म्हणून की आपणच तो काम करू शकतात आणि आम्हाला ती इच्छा आहे की हे काम तुमच्या हातानेच होऊ शकते आणि आपण करताल. त्यामुळे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी क्षणाचाही विलंब नव्हता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढी पुतळ्यासाठी होकार दिला आणि तात्काळ त्या पुतळ्याचे काम त्या ठिकाणी पूर्ण करून लवकरात लवकर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी अनावरणसुद्धा केलं. आपण पाहिलं आहे की आश्वासन देणं आणि काम करणं यामध्ये खूप फरक आहे. परंतु याच आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे साहेब हे फक्त आश्वासनच न देता त्या ठिकाणी कामाची पूर्तताही करतात. आणि या माध्यमातूनच अश्वरूढी पुतळा देखना असा जो की 100 वर्षे टिकू शकतो असा पुतळा देखना धनंजय मुंडे साहेबांनी परळीमध्ये बसवला. आणि त्यानंतरपासून आम्ही नक्कीच धनंजय मुंडे साहेबासोबत काम करायला लागलो. कारण की आम्हाला लक्षात आलं की या चळवळीमध्ये काम करत असताना आपली जी इच्छा आहेत त्या इच्छा आपण जर कुणाला बोलल्या तर त्या पूर्ण होत्या. त्या आम्हाला लक्षात आलं की नेतृत्व या ज्या सामाजिक विषय असतील यामध्ये लक्ष घालूनसुद्धा हाशे विषय तडीस लावून ते पूर्ण करतात. त्याच माध्यमातून आम्ही अनेक वेळेस त्या ठिकाणी विविध आंदोलनामध्ये चळवळीत असल्यामुळे आंदोलन करत असतो. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून मी मराठा समाजामधून येतो, त्यामुळे मराठा समाज काम करत असताना आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना आरक्षणाच्या विषयावर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्यासोबत बसून त्या ठिकाणी आंदोलन केले. 2015चं आंदोलन असो किंवा 2005चं परळीमध्ये 2005चं आंदोलनाची आम्ही त्या ठिकाणी महिला कॉलेजमध्ये त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी पहिला मोर्चा काढला. अतिशय भव्य दिव्य असा हा मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये कुणालाही राजकीय नेत्याला निमंत्रित केलं नव्हतं. परंतु आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे समाजाची जी गरज आहे त्या समाजाला ते आरक्षण भेटावे अशी त्यांची पहिल्यापासूनची जी इच्छा होती. आदरणीय साहेब त्या ठिकाणी तहसील आले आणि आमच्यासोबत ते निवेदन त्यांनी त्या उपस्थित तहसीलदारांनी दिलं. ह्याचाच भाग म्हणून 1995 पासून आदरणीय धनंजय मुंडे साहेब जेव्हापासून जिल्हा परिषदमध्ये होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचा पहिला त्या ठिकाणी GR काढून म्हणजे त्या आदेश दिला की बाबा अशा पद्धतीचं मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि यामधूनच या युवकांनासुद्धा आणि समाजालासुद्धा खूप मोठा आधार भेटेल. या माध्यमातून आम्ही अधिक अशा पद्धतीचे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी केले. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, छत्रपती संभाजी महाराज चौकासुद्धा 2015ला खूप मोठा रस्ता रोको केला. या ठिकाणी सुद्धा धनंजय मुंडे साहेब जातीन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मराठा आरक्षण भेटावे यासाठी आम्ही सोबत ते तब्बल अर्धा ते 1 तास त्या ठिकाणी रस्त्यावर बसून होते. मग आम्हाला कळतं ना की एखादा माणूस नुसतं दाखवतो का आपल्यासाठी रस्त्यावर उतरतो, तर नाही तर या ठिकाणी आम्ही पाहिलं की रस्त्यावर उतरून नाही सभागृहामध्ये सुद्धा साहेबांनी मराठा आरक्षणासाठी एवढा मोठा त्या ठिकाणी तीव्र लढा दिला. जो की आमच्या समाजातीलही आमदार असतील त्यांनी एकाने सुद्धा त्या ठिकाणी मोजकेच 10-5 आमदार असतील त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं सभागृहामध्ये. परंतु ज्यांनी सभागृहामध्ये भाषण न करता त्या ठिकाणी सभागृह बंद पाडलं असे एकमेव नेते आमचे आदरणीय धनंजय मुंडे साहेब. या माध्यमातूनच त्यांनी नागपूरचा हिवाळी अधिवेशन असेल, विरोधी पक्षनेते जबाबदारी असेल त्यावेळेसुद्धा त्यांनी यावेळेस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आरक्षणावर बाजू मांडून सरकारला सळोकी पळो करून त्या ठिकाणी ते हिवाळी अधिवेशनसुद्धा स्थगित बंद करावं लागलं. आणि नंतर याविषयी चर्चा निस्ती करू नका, तर मराठा आरक्षण कधी देता एवढं सांगा. कारण अशा पद्धतीच्या आत्महत्या
आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी आरक्षणासाठी पाहिलेल्या होत्या, कारण की त्यांच्या जो परळीपासून जे पुणे शिकायला होते तेव्हापासून त्यांच्यासोबतचा जो मित्रसंगडीचा गाडा आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचेच मित्र आदरणीय साहेबासोबत असल्यामुळे त्यांना मराठा समाजाचे त्या ठिकाणी सर्व प्रश्नाची जाण आहे। या माध्यमातूनच आपण पाहिलं की मी ज्या आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं नाथ प्रतिष्ठान आहे त्या नाथ प्रतिष्ठानचा मी उपाध्यक्ष आहे। मी सामान्य घरातून आलेला युवक आहे, परंतु आदरणीय साहेबांनी माझं काम पाहून त्या ठिकाणी मला राज्यामध्ये परळीत नाही जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये गाजलेलं जे नाथ प्रतिष्ठान आहे सामाजिक कार्यामध्ये त्या नाथ प्रतिष्ठानचा मला उपाध्यक्ष केलं। या भूमिका मी पाहिल्यात की नाथ प्रतिष्ठान माध्यमातून साहेबांनी अनेक बहिणींचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या केलेल्या मुली आहेत त्यांचे अतिशय देखणे विवाह सोहळे त्या ठिकाणी पार पाडले। आणि आपण पाहिलेलं आहे की शेतकरी आत्महत्या केलेल्या असतील किंवा मराठा आरक्षणामध्ये आत्महत्या केलेल्या असतील मुलींचे या ठिकाणी लग्नाच्या जबाबदाऱ्या आदरणीय साहेबांनी घेतल्या आणि त्या पार पाडल्या आहेत। अशा अनेक गोष्टी या नाथ प्रतिष्ठान माध्यमातून साहेबांनी केल्या आहेत। आपण पाहिलं आहे की जी महामारी आपल्या जिल्ह्यात नाही राज्यात नाही तर देशामध्ये आणि जगामध्ये आलती, त्या महामारीमध्ये सुद्धा जे की लोक एकूण एकाच्या भावाच्या मदतीला सुद्धा जात नव्हते, अशा परिस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठान मार्फत आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पाहिले की वेळोवेळी त्या दवाखान्यावर जाऊन त्या ठिकाणी त्या पेशंटची मदत करणे, त्यांना मोफत त्या ठिकाणी रेमडेसिवीर देणे, त्यांच्या घरच्यांना जर पॉझिटिव्ह असतील नॉर्मल असतील पण त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जेवण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था या नाथ प्रतिष्ठान मार्फत केलेली आहे। जवळपास 4 ते 5 हजार रेमडेसिवीर मोफत या नाथ प्रतिष्ठान मार्फत दिलेले आहेत। अशा नाथ प्रतिष्ठानचे अनेक उपक्रम आपण पाहिलेले आहेत। शेतकरी आत्महत्या असेल, आणखीन असे विविध जे समाज उपयोगी कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपण पाहिले आहेत की त्या नाथ प्रतिष्ठान मार्फत आदरणीय साहेबांनी केलेले आहेत। आणि आरक्षणाचाच विषय तेच तुम्हाला सांगतो की अनेक प्रश्न आमच्या माध्यमातून समाजाचे जे काही युवक असतील, काही समाजातील गोरगरीब कुटुंब असतील त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून वेळोवेळी पाठपुरवठा करून त्या ठिकाणी मदत केली जाते। याचाच एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, आमचेच शिंदे म्हणून एक आहेत, त्यांच्याच सुनाचा एक विषय होता, मला वाटतं ते EWS सर्टिफिकेट तात्काळ द्यायचं होतं। एम्स हॉस्पिटल जे देशातलं नंबर 1चं दिल्ली इथे आहे त्या ठिकाणी त्या मुलीचा नंबर लागणार होता MD साठी, परंतु आलेल्या सुट्ट्या आणि लागणारी लिस्ट ती लवकर लागली होती आणि यामध्ये वेळ खूप कमी होता। त्यांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की माझ्या असा विषय आहे आणि EWS सर्टिफिकेट पाहिजे, तर त्या ठिकाणी मला खूप अडचण येत नाही, ऑफिस बंद झालेलं आहे, तरी लवकरात लवकर सर्टिफिकेट कसं देता येईल आणि ही लिस्ट नंतर दिल्ली इथे लागणार होती एम्स हॉस्पिटलची। मी क्षणाचा विलंब करता थांबा म्हणलं, मी पाहतो म्हणलं साहेबांना फोन करतो। आदरणीय साहेबांना मी फोन केल्यानंतर साहेब म्हणले मला त्या अधिकाऱ्याचा नंबर पाठव आणि तात्काळ मी त्याला सांगतो की हे सर्टिफिकेट इश्यू करायला। आणि तात्काळ साहेबांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की वा हे असा विषय आहे, माझ्या घरचा विषय आहे, तात्काळ त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावे। हालाकी त्यांचा आणि साहेबांचा त्या ठिकाणी काय पाहिलं नाही की माझा ओळखीचा आहे कोण आहे काय नाही, फक्त आमच्यामार्फत त्या ठिकाणी साहेबांना कळालं की गरजू व्यक्ती आहे, त्या गरजू व्यक्तीचं सर्टिफिकेट मिळालं तर त्याच्या घराचं चांगलं कल्याण होईल। आणि योगायोगानं आपण पाहिलं तर 4 दिवसानंतर ज्यावेळेस रिझल्ट आला, ज्या टायमाला लिस्ट लागली त्या ठिकाणी त्या मुलीचं त्या ठिकाणी त्या EWS मध्ये एम्स हॉस्पिटलला नंबर लागला। एका साध्या फोनमुळे कुणाचंही किती भलं होऊ शकतं। आणि हा नेता असा आहे की तुमचं काम पडलं तर ना तुमची जात पाहतो, ना धर्म पाहतो, ना तुमचं कोणते तुम्ही राजकीय पक्षात असं कोणतेही न पाहता त्या ठिकाणी जो गरजवंत आहे त्याला मदत करण्याची भूमिका ही आदरणीय साहेबांची असती। आणि ज्यांना मदत केली आहे त्यांचं या ठिकाणी आज लातूर येथे हॉस्पिटल आहे, आदरणीय साहेबांनी त्यांनी खूप खूप धन्यवादसुद्धा मानले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून माझे मित्र आहेत सटाले म्हणून, ह्या सटाल्यांचं एक मुलींचा जन्म झाला त्यांच्या इथे आणि तो छोटी होती परंतु त्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी छिद्र होतं। तर या छोट्या छिद्र असल्यामुळे त्या ठिकाणी सांगितले तुमच्या मुलीचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर गंभीर परिस्थिती निर्माण होईल। रडत रडत मला त्या मित्रांनी फोन लावला की अण्णा काही करा म्हणलं, या ठिकाणी माझ्या कुटुंबाचा मध्ये खूप वर्षांनी लेकरू झाले आणि अशा पद्धतीचं त्याचा प्रॉब्लेम आलेला आहे। मी म्हणलं थांबा म्हणलं 2 मिनिटं, मी साहेबांना फोन करतो। आदरणीय साहेबांना फोन केल्यानंतर साहेब म्हणले मला पेशंटचं नाव पाठवा, त्यांचा नंबर पाठवा आणि तात्काळ मी त्या ठिकाणी त्यांची उपाययोजना करतो, त्यांना काय लागेल त्याची मदत मी करतो। आणि लागलीच 2 तासाच्या आत त्यांच्या घरापाशी गाडी नेली, गाडीतून पेशंट
त्या ठिकाण डॉक्टरला नेलं, डॉक्टरकडून तसाच पेशंट तो मुंबईला हलवला तिथून त्या ठिकाणी, आणि तो लेकरू आज जवळपास 5 ते 7 वर्षाचा आहे. तर हे सांगायचं आहे की कोण आलं आहे, कुठला आला आहे, कोणत्या धर्माचा आला आहे, कोण जातीचा आला आहे, या गोष्टी कोणताही त्या ठिकाणी साहेब विचार करत नाहीत. जो गरजूवंत आहे त्या गरजूवंतालाच त्या ठिकाणी साहेब मदत करतात. म्हणून ही येणारी निवडणूक जी आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपला माणूस, हक्काचा माणूस आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना आपण प्रचंड मताने विजयी करावे व कोणत्याही गोष्टीला या ठिकाणी जातीपातीच्या धर्माच्या ठिकाणी कोणत्या अशा गोष्टीला थारा देऊ नये, एवढीच मी विनंती करतो. नक्कीच येणारी 20 तारखेला आपण आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या समोरील घड्याळीचं बटन दाबून पसंती क्रमांक 1 या ठिकाणी आपण मतदान करावे, भरघोस मताने आपल्या माणसाला निवडून द्यावे, ही सर्वांना मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय शिवराय. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा.